भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान झालेल्या हल्ल्याचा अंबरनाथ तालुका वकील संघटनेकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय। आज अंबरनाथ तालुका वकील संघटनेनं चिखलोली दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहून मनगटावर लाल फिती लावून या घटनेचा जाहीर निषेध नोंदवला। अंबरनाथ तालुक्यातील चिखलोली न्यायालयासमोर वकिलांनी एकत्र येत हल्ल्याच्या निषेधार्थ तीव्र घोषणाबाजी केली। सरन्यायाधीश गवईंवरील हा हल्ला एका व्यक्तीवर झालेला व्यक्तिगत हल्ला नसून हा न्याय व्यवस्था, प्रत्येक न्यायाधीश, प्रत्येक वकील आणि न्याय व्यवस्थेतील प्रत्येकावर झालेला हल्ला आहे। या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो, अशी संतप्त प्रतिक्रिया उल्हासनगर वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट संजय सोनवणे यांनी व्यक्त केली। या घटनेचा निषेध करण्यासाठी सर्व वकिलांनी याबाबत एकत्र येऊन ठराव मंजूर करत अंबरनाथ चिखलोली न्यायालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय उल्हासनगर आणि अंबरनाथ तहसीलदार कार्यालयातील न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला। तसंच हा हल्ला आमच्यावर झालेला हल्ला असून बार काउन्सिलनं तात्काळ हल्लेखोर वकिलाची सनद रद्द करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली। या प्रसंगी ॲडव्होकेट मल्लेश चलवादी, ॲडव्होकेट प्रियेश जाधव, ॲडव्होकेट उमेश केदार, ॲडव्होकेट संदीप पगारे, ॲडव्होकेट रवींद्र सोनावणे, ॲडव्होकेट वैशाली बनसोडे, ॲडव्होकेट मनीषा तायडे गवई आणि इतर वकील उपस्थित होते। एकमत न्यूज, अंबरनाथ। काल एक अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे। काल भारताचे सरन्यायाधीश जे न्याय व्यवस्थेचे भारताचे प्रमुख आहेत, त्यांच्या न्यायालयामध्ये, त्यांच्या कोर्ट हॉलमध्ये एका धर्मांध वकिलाने सरन्यायाधीश गवई साहेब यांच्यावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न केलेला होता। त्यावेळेस सुरक्षा रक्षकांनी त्या वकिलांना पकडलं आणि बाहेर घेऊन गेले, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केलेली आहे। तर त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्याकरिता, कारण ही जी घटना आहे ही फक्त एका आपल्या भारताचे सरन्यायाधीश एका व्यक्तीवर, एका व्यक्तिगत हल्ला नाही आहे, हा हल्ला न्याय व्यवस्थेवर हल्ला आहे। हा प्रत्येक न्यायाधीश, प्रत्येक वकील, प्रत्येक ह्या सिस्टीम मध्ये जे आहेत सर्वांवर हल्ला झालेला आहे आणि अशा प्रकारचा हल्ला होणे म्हणजे फार निंदनीय घटना आहे आणि या निंदनीय घटनेचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करत आहोत। आणि त्या निमित्ताने काल उल्हासनगर तालुका वकील संघटनेने दुपारी 2 नंतर जशी घटना आम्हाला माहिती झाली, आम्ही ठराव मंजूर करून दुपारी 2 नंतर उल्हासनगर न्यायालयातील संपूर्ण कामकाजापासून आम्ही सर्व वकील अलिप्त राहिलो। त्यानंतर आज सकाळी 11 वाजता अंबरनाथ चिखलोली न्यायालयात येऊन इथे सुद्धा आम्ही तशा प्रकारे वकिलांची चर्चा झाली, ठराव मंजूर झाला आणि आम्ही अंबरनाथ तालुका न्यायालयामध्ये सर्व वकिलांनी ठरवलेलं आहे की आज आम्ही कोर्ट काढून या ठिकाणी कामापासून आम्ही अलिप्त राहणार आहोत। त्यानंतर तहसीलदार अंबरनाथ, उपविभागीय अधिकारी SDO उल्हासनगर यांच्या न्यायालयातील जे कामकाज आहे त्या कामकाजावर अलिप्त राहण्याचा आम्ही ठराव मंजूर केलेला आहे आणि आमच्या भावना फार तीव्र आहेत। आणि अशा प्रकारे जी घटना घडलेली आहे ही घटना एक भारताचे प्रमुख जे आहेत न्याय व्यवस्थेत त्यांच्यावर जो हल्ला झालेला आहे तो हल्ला आम्ही आमचा वैयक्तिक हल्ला समजतो, आमच्यावर वैयक्तिक हल्ला झालेला असं समजून आम्ही तीव्र शब्दामध्ये त्याचा निषेध करत आहोत। आणि आम्ही सरकारकडे, नंतर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र, गोवा, बार काउन्सिल ऑफ इंडिया यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे की ज्या वकिलाने अशा प्रकारे कृत्य केलेलं आहे त्याची सनद तात्काळ रद्द करावी आणि त्यांना कुठल्याही न्यायालयामध्ये वकिली करण्याची पुन्हा संधी मिळेल किंवा वकील म्हणून हे जे शक्ती आहे, ही ताकद आहे, ही त्याच्या नावामधून निघून गेली पाहिजे। त्यांना पुन्हा वकील म्हणून वावरणे, समाजामध्ये स्थान मिळालं नाही पाहिजे अशी आमची विनंती आहे। आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी उल्हासनगर न्यायालय आणि अंबरनाथ न्यायालय या ठिकाणी आम्ही आज कामापासून अलिप्त राहण्याचा ठराव मंजूर केलेला आहे।